श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वी-12वी बोर्डाची परीक्षा अवघड होणार, जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या ठिकाणी तुम्हाला 10वी-12वी संदर्भात सर्व लेटेस्ट अपडेट्स मिळतील. त्याचप्रमाणे 10वीचे तुम्हाला आणखीन लेटेस्ट अपडेट हवे असतील तर आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे. अधिक माहितीसाठी गुगलवर समाचारकट्टा.com या वेबसाईटला सर्च करा. अद्याप देखील तुम्ही नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड केलं नसेल तर सर्वप्रथम नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्हाला 10वीचे सर्व विषयाचे, जसे सेमी असेल, मराठी, इंग्लिश मीडियम, 12वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या सर्वांचे IMP PDF मिळतील. लक्षात ठेवा किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा. तर 10वी-12वी बोर्डाच्या परीक्षा आता अवघड होणार आहेत, याविषयी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. कालच झालेल्या बोर्डाच्या शिक्षण विभागाच्या एक बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. तो निर्णय कोणता आहे आणि त्यामुळे तुम्ही फटाफट विद्यार्थ्यांना कोर्स खरेदी करा, तुम्हाला पेपर सोपे जातील. त्यामध्ये IMP प्रश्न सर्व दिलेले आहेत जे की बोर्डाच्या परीक्षेत येतील. तर बघा, बोर्डाच्या परीक्षेविषयी मोठी अपडेट कोणती आहे ती बघूयात. तर बघा, मोठी बातमी समोर येत आहे. 10वी-12वीच्या परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य मंडळाने कॉपी मुक्त अभियानाअंतर्गत सर्व परीक्षा केंद्रावर CCTV कॅमेरे अनिवार्य केले आहेत. या नियमामुळे प्रत्येक वर्गात कॅमेरा सक्तीचे केल्यामुळे जवळपास 90% केंद्र जे आहेत महाराष्ट्रातले याच्यामध्ये CCTV आहे. CCTV असल्यामुळे तुम्हाला कॉपी प्रकार जमणार नाही, कुठलेही गैरप्रकार जमणार नाहीये. तुम्हाला इव्हन तुमच्या मित्राला विचारता देखील येणार नाहीये. त्यामुळे अभ्यासाला लागा, चांगले मार्क मिळवायचे असतील यावर्षी पेपर भरपूर स्ट्रिक्ट करणार आहेत. कॉपी मुक्त करण्यासाठी असे काही निर्णय घेण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागणार आहे आणि अभ्यास करण्यासाठी कमी वेळ आहे. ताण घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. आपल्याकडे पर्याय आहे नाना फाउंडेशन. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व विषयांचे ठराविक प्रश्न दिले जातील, तेच प्रश्न परीक्षेत येतील. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की 12वीची परीक्षा 10 तारखेला इंग्रजीचा पेपर आहे आणि 10वीची 20 तारखेला आहे. परीक्षा दरम्यान आता पाहणी झालेली आहे. CCTV अनिवार्य केलेला आहे. इव्हन CCTV वर्गाच्या बाहेर असणार आहेत, वॉल कंपाऊंड असणार आहे पूर्ण शाळेला, पुन्हा ड्रोन कॅमेरा असणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे परीक्षा हव्या तशा होणार नाहीत तर अवघड होतील. आणि यावर्षी 10 मिनिटाचा तो नियम पण बदललेला आहे. तुम्ही वर्गात 30 मिनिटं आधी जायचं आहे. जर तुम्ही 10:30 पर्यंत वर्गात गेला नाहीत, तुमचा पेपर 11चा आहे, 10:30 पर्यंत वर्गात गेला नाहीत, 10:30च्या नंतर गेला तर तुम्हाला वर्गात देखील घेणार नाहीत. त्यामुळे भरपूर स्ट्रिक्ट होणार आहे. त्यामुळे तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. अभ्यास करणाऱ्या मुलाला काही अडचण नाहीये. आणि ज्या परीक्षा केंद्रावर CCTV कॅमेऱ्याची सुविधा असेल त्यालाच मान्यता दिली जाईल. ज्यांच्यावर आता जे CCTV नाहीये त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं सेंटर नाहीये. आणि अशी देखील एक बैठक झालेली आहे की ज्या ठिकाणी 1 किंवा 5 प्रकरण कॉपीचे आढळतील त्या ठिकाणी त्या केंद्राची मान्यता रद्द होऊन दुसऱ्या केंद्राला देण्यात येणार आहे. भरारी पथक आणि बैठक पथक याच्यावर जास्त भर असणार आहे. त्याचप्रमाणे राज्य मंडळाने सर्व कर्मचारी जे आहे त्यांची अदलाबदल न करता ज्या केंद्रावर CCTV उपलब्ध नाही त्या ठिकाणी अदलाबदल करण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळवण्यास विनंती केलेली आहे. आणखीन तो प्रस्ताव मान्य झालेला नाहीये, त्यामुळे अदलाबदल वगैरे होऊ शकते. त्यामुळे तुम्ही अभ्यासाला लागा. बैठे पथक, भरारी पथक यांची देखील संख्या वाढलेली आहे. तुमच्या परीक्षा सोप्या जाण्यासाठी तुम्हाला जर IMP प्रश्न हवे असतील तर आताच दिलेल्या नंबरवर संपर्क करा. काही अडचण असेल तरी संपर्क करा. परत भेटूयात नवीन अपडेट सोबत. काळजी घ्या. स्वामी समर्थ.